आज आहेत आपल्याकडे 100 रुपये आणि आज या 100 रुपयावर आपण काय काय खायला मिळणार आहे आपल्याला पुण्यामध्ये हे आपण ट्राय करणार आहोत. चला आजचा दिवस आपण काढू शकतो का बघूया या 100 रुपयाच्या नोटेवर. चला. तर नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत. मित्रांनो आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत आहोत आणि दिवसाची सुरुवात आपण नाश्त्यापासून करतोय, बरोबर. तर आपल्याकडे होते 100 रुपये आणि आपण आता खाली आलो आहोत पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये आपण आता काटकर पोहे आणि तोरणाची आई इथं आपण नाश्ता केला. तर पोहे चांगले होते, छान होते. 20 रुपयामध्ये पोहे होते आणि 10 रुपयाला आपल्याला चहा भेटला. तुम्ही बघू शकता साधारणतः आपल्याकडे आत्ता 70 रुपये शिल्लक आहे. ठीक आहे, बघूया आपण या 70 रुपयामध्ये अजून काय काय दिवसभरामध्ये करू शकतो किंवा काय काय आपल्याला ऑप्शन्स भेटतात खाण्यासाठी इकडे. तर चला बघूया. आपण अजून ऑप्शन बघतोय. आपण बरेच ऑप्शन बघितले नाश्त्यासाठी, पण सगळीकडे 20 रुपयेपासून स्टार्ट होतं. तर आपण हे बघूया काय होतं. तर मित्रांनो आपण आत्ता आलो होतो श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईड तिकडे बोर्ड लावला व्हाईटमध्ये. तिकडं आपण आलो होतो आणि तिकडं आपण आत्ता तर हे लोकेशन तुम्हाला मी सांगतो कुठे नक्की एक्झॅक्टली. तर पेशवाई म्हणून तुम्हाला जे मोठं कुमटेकर रोडला हे दिसेल दुकान आहे, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला समोर एक छोटंसं बोळे मुलं चालत बघा तिकडे ही एक केंद्र आहे आणि खूप चांगलं आहे. म्हणजे 30 रुपयामध्ये तुम्हाला 2 पोळी, 1 भाजी आणि भात या गोष्टी तुम्हाला भेटतात. आहे खूप चांगलं आहे. मी तुम्हाला फोटो टाकतो, व्हिडिओ टाकतो. मी तिथे जास्त व्हिडिओ बनवला नाही. खूप असे मुलं होते जे आपल्या कॉलेजचे किंवा जे MPSC MPSC करतात ते लोक इकडे येऊन जेवण करतात. मला खूप छान वाटलं, चांगलं होतं, सात्विक होतं, छान होतं. आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन बघू शकता. आत्ता त्यांनी 40 रुपये रेट केला आहे. ठीक आहे, याच्या अगोदर तो 30 रुपये होता. आत्ता सिलेंडर आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळं हा जो प्राईस रेट आहे तो 40 रुपये त्यांनी ठेवला आहे. पण एवढ्या कमी रेटमध्ये पुण्यामध्ये तुम्हाला कुठंच काही भेटणार नाही. ठीक आहे, तुमचं पोट भरू शकतं एवढं खूप चांगलं होतं. हां, हे ह्या ठिकाणी तुम्ही येऊन तुमचा वाढदिवस असेल, तुमचा काही चांगल्या गोष्टी असतील लाईफमधल्या, काही अचिव्हमेंट केला असेल तुम्ही, आणि तुम्हाला जर काही देणगी स्वरूपात द्यायचं असेल किंवा डोनेशन करायचं असेल तुम्ही इकडे येऊन नक्की करा. कारण की त्यांच्या बेसिसवर तुम्ही काही गरजू लोकांना किंवा अशा काही लोकांना की ज्यांना खूप कमी पैशामध्ये तुम्ही जेवण अन्नदान करू शकता. आणि अन्नदान करायची इच्छा असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता. मी तुम्हाला रेकमेंडेशन करेल, तुम्ही या इकडे, तुम्ही एकदा खा आणि मग मला सांगा. रोज भाजी वेगवेगळी असते. आता त्यांनी 40 रुपये लावले तर आपल्याकडे राहिले होते 70 रुपये. ठीक आहे, 70 रुपयामधले 40 रुपये इकडे गेले आणि आत्ता आपल्याकडे राहिलेत 30 रुपये राहिलेत, बरोबर. आणि 30 रुपयामध्ये बघूया आपण. आत्ता वाजले दुपारचे 1-1:30 वाजलेत आणि 12:30 नंतर चालू होतं हे. 12 नंतर 12 ते 3 3:30 वाजेपर्यंत असतं. तुम्ही इकडे नक्की आला तर मग नक्की एकदा येऊन व्हिजिट करा आणि ट्राय करा. चला बघूया मग अजून आपण काय काय घेऊ शकतो. 30 रुपये अजून आपल्याकडे आहेत आणि आपला अजून दिवस आपल्याला कंप्लीट करायचा. चालेल. ऊन खूप होतं मित्रांनो, तर आपण आत्ता घेतला आहे रस इकडे आणि हा रस आपल्याला 20 रुपयाला मिळाला आहे. 20 रुपये 1 ग्लास. आणि त्याच्यानंतर आता आपल्याकडे 10 रुपये राहिले तसं भेटतं. आणि मग एक चहा आपण घेतला. तर मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.